हाय हॅलो नमस्कार, मी पौर्णिमा कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत झटपट असं तयार होणारे एक साध्या सोप्या पद्धतीचं पेय, ते म्हणजे सोलकढी। खूप कमी वेळ लागतो सोलकढी बनवण्यासाठी, तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा। तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि परफेक्ट असं तयार झालेलं आहे। इथं आपण बीट किंवा कलर वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा अगदी परफेक्ट असा रंग आला आहे। तर कसं करायचं ते पाहूयात। त्यासाठी इथे 1 कप ओला नारळाचे काप घेतलेले आहेत। बरेच जण याचा चव घेतात, पण खोबऱ्याचे काप घेतले तरी काही हरकत नाही। तर आता मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचे हे काप। त्याचबरोबर 2च लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर 1 मिरची देखील एकच घालायची आहे, खूप त्याचा तीव्र वास किंवा चव लागता कामा नये। त्याचबरोबर पाव चमचे जिरे। तर एवढं घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। चव घातला तरी हरकत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्ट काप करून जर हे केले तर दूध जास्त निघतं। तर आता ह्याच्यामध्ये घालूया आपण कोमट पाणी। 1 ग्लास इथं मी कोमट पाणी घालत आहे। कोमट पाणी घातल्यामुळे देखील खोबऱ्यामधील दूध निघायला भरपूर अशी मदत होते आणि दूध जास्त निघतं। तर आता पुन्हा आपण हे फिरवून घेऊयात। तर सोलकढी उन्हाळ्यात पिलेलं खूप चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये आमसूल असतं आणि आमसूल हे पित्तशामक असतं। तर उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो, तर त्यासाठी हे खूप छान पेय आहे। तर इथं पाहू शकता किती मस्त असं घट्ट असं दूध निघालेलं आहे। तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी एका भांड्यावर चाळण ठेवली आहे आणि चाळणीमध्ये अशा पद्धतीचं सुती कपडा ठेवलेला आहे। तर सुती कपड्यावर आपल्याला हे दूध ओतून गाळून घ्यायचं आहे। तुम्ही डायरेक्ट चाळणीनेही गाळू शकता, पण कधी काय होतं चाळणीमध्ये बारीक असे कण येऊ शकतात, तसंच हे कपड्याने गाळलं तर येणार नाहीत। तर थोडंसं दाबून आपल्याला ह्याच्यामधलं जेवढं दूध निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे। मस्त पहिलं दूध जे असतं ते घट्टच असतं। तर आता आपल्याला हा चव जो नारळाचा आहे तो पुन्हा फिरवून घ्यायचा आहे। तर मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये चव घेते आणि पुन्हा 1 ग्लास पाणी कोमटच घालते आहे। तर अशा पद्धतीनं कोमट पाणी घालूनच आपल्याला हे नारळाचं दूध काढायचं आहे, म्हणजे जेवढं जास्तीत जास्त दूध असेल तेवढं निघेल आपल्या खोबऱ्यामधून। तर प्रेस करून याच्यामधून जितकं दूध निघेल तितकं आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तर आपण 2दा याला फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे 2 ग्लास पाणी वापरलेलं। तर आणखीन एकदा मी याला फिरवून घेत आहे। तर अजून अर्धा ग्लास मी इथं कोमट पाणी घातलेलं आहे, असं साधारण 2.5 ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे। तर अजून जर तुमच्या खोबऱ्यामधून दूध निघत असेल तर तुम्ही आणखीन याला फिरवून घेऊ शकता। पण आता हे व्यवस्थित असं झालेलं आहे। खूप पातळी करून उपयोग नाही दूध, नाहीतर मग त्या सोलकढीला फारशी चव लागणार नाही, पानसट लागेल। तर इथं मी 3 वेळा फिरवून घेतलेलं आहे। तर आता आपण घालूयात आगळ। तर इथं मी डायरेक्ट कोकम न वापरता कोकमचा आगळ वापरत आहे। तर थोडं आपल्याला घालायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध व्यवस्थित थंड असलं पाहिजे, कारण आपण कोमट पाणी वापरल्यामुळे थोडंसं दूध कोमट झालेलं असतं। तर ते पूर्ण थंड करूनच आपल्याला याच्यामध्ये कोकम घालायचं आहे, नाहीतर मग दूध फुटण्याची शक्यता असते। जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही कोकम जे आहे ते अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याचा रस काढून ते वापरू शकता। तर इथं चवीपुरतं थोडंसं मीठही घातलेलं आहे। मीठ घालताना काळजी घ्यायची आहे, कारण कोकमच्या आगळमध्येही थोडंसं मीठ असतं। तर थोडीशी चव घेऊनच आपल्याला आगळ आणि मीठ घालायचं आहे। तर चव घेण्यासाठी म्हणूनच माझी थोडीशी सोलकढी इथं आता संपलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर परफेक्ट आपली सोलकढी तयार झालेली आहे। याच्यामध्ये अगदी थोडीशी आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची आहे, फार घालायची नाही आहे, नाहीतर मग सोलकढी पिताना अशी कोथिंबीर लागायला लागते तोंडात। तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला थंड करायचे आहे। 1 अर्धा तास तर याला फ्रीजमध्ये थंड करूनच सर्व करायचे आहे, म्हणजे सोलकढीची चव अजून छान वाढते। जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येणार उन्हातून, तेव्हा थंडगार अशी सोलकढी पिल्यानंतर मस्तच वाटेल। तर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो, किंवा बाहेरून आल्यानंतर बरेच जण कोल्ड्रिंक घेतात किंवा लिंबाचं सरबत वगैरे हवं असतं, तर त्याऐवजी तुम्ही सोलकढी नक्कीच ट्राय करू शकता। तर अर्धा तास थंड केल्यानंतर आपण ही सोलकढी सर्व केलेली आहे। अतिशय सुंदर असा याला रंग आलेला आहे। इथं आपण फूड कलर वापरलेला नाही किंवा बीटही वापरलेले नाही, अगदी नॅचरल पद्धतीने सोलकढी तयार झालेली आहे। तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करून कमेंट करून जरूर कळवा। पुन्हा भेटूया एक छानशा नव्या रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।